ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अतिक्रमण पथकासमोरच पेट्रोल ओतून आत्महत्येचा केला प्रयत्न। सांगली महापालिका प्रशासनाची उडाली तारांबळ। मिरज मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानालगत असलेल्या रंगीला पान शॉप या पानपट्टीचे अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक पोहोचताच परिस्थिती तणावाची बनली। पानपट्टीचे मालक रियाज पठाण यांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध करत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली। यावेळी उपस्थित नागरिकांच्या अंगावरही पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केल्याने काही क्षण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। या प्रकारामुळे अतिक्रमण पथकाला माघारी फिरावे लागले। दरम्यान पेट्रोल उधळण्याच्या प्रयत्नात दुकानातील काचा फोडण्यात आल्या। या घटनेमुळे मार्केट परिसरात मोठी गर्दी झाली होती। दरम्यान रंगीला पान शॉपला देण्यात आलेल्या विद्युत कनेक्शन MSEBने तोडलं असल्याची माहिती मिळाली। संपूर्ण प्रकार सायंकाळच्या सुमारास घडला। महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की संबंधित पानपट्टीचे बांधकाम हे अतिक्रमण असून त्यावर कोणताही कोर्टाचा स्थगिती आदेश नाही। रियाज पठाण हे खोटे सांगत आहेत। अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईवेळी त्यांनी पेट्रोल ओतून घेत दंगल माजवली, तसेच दुकानातील काचांचे नुकसान केले असं त्यांनी बोलताना स्पष्ट केलं। या प्रकारामुळे मार्केट परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पुढील कारवाईबाबत पोलीस व महापालिका प्रशासन पावले उचलणार असल्याचे समजले। महानकरी न्यूजसाठी आदिमाने, मिरज। ज्या दिवसापासून इथं खोका आहे, आमचा उदरनिर्वाह या खोक्यावरच चालतो सर्व कुटुंब। आता आमचा भाऊ करतोय, भावानंतर भावाचे माझा मुलगा करतोय। आता तिसरी पिढी आमची चालू आहे त्या खोक्यामध्ये, त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह आहे। अतिक्रमण झालं इथं सर या सेटचं, तरी पण आज आमची तर कोर्टात तारीख चालू आहे। तारीख आमची 8/12/2025 आहे, सोमवारची। तरी पण नगरपरिषदेने येऊन आमचा आता संध्याकाळी 5-6 वाजता येऊन खोका काढायचा प्रयत्न करावा लागेल। काय 3 मिनिट